गोंदिया जिल्ह्यातील दासगाव येथे अत्यंत दुर्दैवी अपघाताची घटना घडली आहे। सासूच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या सुनेचा वाळू वाहून नेणाऱ्या टिप्परच्या धडकेत जागीच मृत्यू झाला असून तिची 13 वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे। जखमी मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेनंतर गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन केले आहे। आपल्या सासूच्या अंत्यसंस्कारासाठी नवेगाव येथे गेलेली रामेश्वरी धनलाल नागपुरे ही महिला अंत्यसंस्कार आटोपून आपल्या मुलीसह दुचाकीने मध्य प्रदेशातील आरंभा गावाकडे परतत होती। दरम्यान पांढराबोडी दासगाव मार्गावर अवैधरित्या वाळू वाहून नेणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात रामेश्वरी नागपुरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिची 13 वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे। जखमी मुलीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी टिप्पर चालकाला ताब्यात घेत बेदम मारहाण करत रावणवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले। मृत महिलेच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि जखमी मुलीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च ट्रक मालकाने द्यावा अशी मागणी नातेवाईक आणि गावकऱ्यांनी केली आहे। जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेह रस्त्यावरून उचलू देणार नाही असा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतला। यावेळी गावकऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळून प्रशासन आणि ट्रक चालकाविरोधात तीव्र निषेध नोंदवला। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली असून रावणवाडी पोलीस घटनास्थळी तैनात आहेत आणि गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत। दरम्यान मृत रामेश्वरी नागपुरे या गोंदिया शहरालगत असलेल्या कटगी गावातील रहिवासी होत्या। सासूच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या या महिलेवर काळाने अचानक झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत।